राम श्री राम जय 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 राम प्रभु रामचंद्र भगवान की जय। अवचट भरत संगी वायू लागता अंगी अंगत्व विसरलो मी जांगी स्पर्शता अंगी प्रेम वायू तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत धन। हनुमानजी भगवान प्रभू रामचंद्राला आपल्या बंधू भरताची किंमत सांगतात। रामा काय भरताच्या अंगामध्ये गुण आहे? पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ। एवढं भजन आहे। माणूस किती निर्मळ आहे, काळा असू दे माझ्यासारखा पण मनाने किती निर्मळ आहे आणि त्याचं आचरण काय त्याच्या शब्दावर कळतं। तसं भारताच्या अंगावरला वायू माझ्या अंगावर मला प्रेमाचा पाना आला पुरा आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या। अशा प्रकारे भरत आणि त्या ठिकाणी भजन करतोय। मला त्याचा वायू लागल्यामुळे मला आनंद झाला। हे भरताचं भजन आहे रामा। भरत प्रेमे मनी भरले संकल्प विकल्पा मुकले चंचल वत्वरपले निश्चळ झाले प्रेम भावे। अरे बाबा भरताचा आपल्याला प्रसंग निर्माण झाला त्या टाइमाला ती माझ्या अंगात पळापळी होती ना, ते पळापळीचा असणारा संकल्प नाहीसे झाला आणि म्हणून निश्चय एक रूपाने सौंदर्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला। अशी माझी अवस्था झाली रामा। जिथपर्यंत माणूस शांत नाही तिथपर्यंत ते चक्रा नकरा इकडून तिकडे शांतबाई वंदेवली माणूस सारखा पळतो ह्या रामायणातून त्या रामायणातून त्या रामायणातून कीर्तन मन शांत नाही तसं नाही झालं म्हणले। भरतापाशी गेलो की माझ्या मनाला आनंद झाला। प्रभू नाटवे देह पान नाटवे कार्याची आठवण नाटवे भरता भरतपण मज कपी श्री कपीपण नाटवे। कारण भरताची भेट झाली मला देहाची आठवण नाही राहिली। विसरला कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा। आता माझी भरताची भेट झाली। भरताला कळाला मी भरत आहे, मला कळाला मी हनुमंत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कार्य काय करायचंय की हे कळलं नाही। काय करावा जसं तुम्हाला झालं बाजार आहे तरी बाजार करायचा कळालं तसं झालं। भरते अग्रशली व्रती मावळली उभय स्फूर्ती कैचा राम कैचा मारुती उर्मिला पती स्मरे कोण। त्या टायमाला भरताच्या जवळ गेले भरताला काही कळना मला काही कळना आणि मग त्या ठिकाणी रामाची आठवण कोण करते देव सुद्धा विसरला म्हणून म्हणते आधी तू मग इटुबा। तसं भरताची भेट झाली की मला पुढचं काहीच कळना आणि तो लक्ष्मण कुठं पडलाय काय झाला याचा तर पत्ताच नाही आम्हाला। अशा प्रकारे राम ऐकतात तर हनुमानजी बोलता ऐसा गोविंदो सर्व शक्ती मरकट नेने कार्य स्थिती उशीर लागला रघुपती क्षमानी स्थिती मज करणे ऐसा प्रतापी गण
सकळ भक्ताचे भूषण. अशा प्रकारचा तो भरत आहे, सर्व भक्तात श्रेष्ठ आहे. आणि इतक्यातून जरी राम मला उशीर झाला असला ना, क्षमा करा अपराध, माझ्यावर कृपा करा प्रभू, माझ्याकडून वेळ गेला त्या हरिभक्तापाशी भरताजवळ. मनोनी घातले लोटांगण, श्रद्धड माता धरिले चरण, मद क्षमा करे रघुनंदन, अविवेकीहीन मरकट. माझ्यावर क्षमा करा रामा, घेहीन मी जन्मयासाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजे आणि घालील लोटांगण. अशा प्रकारची माझी अवस्था झाली, माझ्यावर कृपा करा रामा, रागावू नका बोला. ऐकता कपीचे वचन, तटस्थ झाला रघुनंदन, रामी नाटवे रामपण, भरत संपूर्ण कोंदला. या सुखा कारणे देव रावला. अरे ज्या टाइमाला या दोन्ही भक्ताची कथा ऐकली तर रामाला सुद्धा रामपण आठवला. आणि या दोन्ही भक्ताच्या प्रेमामध्ये, म्हणून जिथं भजन चाललंय तिथं देवाला आनंद आहे. राम सुद्धा परमिष्ट झाला. पुढे काय झालं बोला. प्रेमे फुलला रघुनाथ, पुढे देखे भरत, उठोनी अलिंगू धावत, प्रेमे अद्भुत भरताचे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. अशा प्रकारे असणारा राम प्रेमाला ऐका, महिमा आवडीची, बोरे खाये भिलतीची. एवढं प्रेम आहे प्रेमामध्ये देवाला. आणि त्या प्रेमात देवाला काही कळत नाही. अर्जुनाची बायको झाला झालं का नाही? एवढी ताकद आहे प्रेमामध्ये. याच्याकरता माणसाकडे काही नसावं, संपत्ती नसू द्या, पण प्रेम असू द्या. तुम्ही बघा, जे काही आता भजन करणारे लोक आहेत, काय असतं त्यांच्याकडे? एक पिशवी, त्यात एखादी शाल. पण गाववाले किती त्यांचा आदर करते. फक्त प्रेम आहे, प्रेम. प्रेम प्रीतीचे बांधिले, ते ना सुटे काही गेले. समजा गोष्टी येत्यात जात्यात, पण प्रेम कधीही जात नाही, पण पाहिजे. मज लागी कष्टलासी, व्रत तपे सायासी, उग्र क्रमे आचरलासी, उपवासी एखाद्याचा माणूस कुठं जाऊ नये, एखाद्यावर संकट येऊ नये, पण त्याच्यावर संकट आले होतं. तसं रामाचं संकट आलं लक्ष्मणाच्या जीवावर. भरताची अवस्था मिळाली. आणि मग तो माणूस जर आपले माणसं पांगले तर म्हणतो, कधी वाईट बोलत नव्हता रे, असं म्हणू फुंदू फुंदू रडत बाबा. अरे कधी माझा शब्द मोडला नाही. अशा प्रकारे राम फुंदू फुंदू रडायला लागले. बोला. उटी दोघे कर भोजन, सुंदर सडसे राजन्न, सांडी हे वलकल्ला भरण, करी परिधान दिव्य वस्त्रे. प्रेम आहे, प्रेम. राम भरतापाशी आहे का? हनुमंताची वार्ता कळाली पेपरला, जशी आपण वार्ता विचारतो तर मग त्या पेपरवर म्हणतो असं हो का, तसं त्या रामाचं. आणि सांगितलं, हे भरता बाबा, अरे उठ ना, अरे चांगल्या प्रकारची आंघोळ कर ना, अरे उठता आपण दोघं जण जीव. फक्त हनुमंताचा निरूप आहे बर का, भरतापाशी राम नाही. बोला. करी अभ्यंगम जन, सोडी जटाचे बंधन, रत्न खचित मुकुटा भरण, सुंदर भूषण. अभ्यंग स्नान म्हणजे दिवाळीचं स्नान कसं असतं, तेल लावून साबण लावून. आणि हे जटा बांधलेले आहेत त्या सोडून दे. मुकुट रत्नाचा साजिरा,
वरी मोतियाचा तुरा. अशा प्रकारे हे मुकुट धारण कर बाबा. भगवान प्रभू रामचंद्र भारताच्या नावाने बोलतात. भरत भावे कपिसी राम अलिंगी हृदयेसी देखता आनंद सुग्रीवासी प्रेम उत्कर्षी. अरे फरक समजून हनुमंताला आवडणार रामाने. आमच्या इथे एका म्हातारीला 9 नाती आणि 7 नातू होते आणि तिला जर लयच राग आला तर त्या पुरीचे नाव होते दानी, साखरी, रश्मी, राहणी. पोराला हाका मारायची असली तर गीताच्या आत्म्या, राम्या. मग त्या पोराला बघून पुरीचीच नाव घ्यायची. अशा प्रकारे रामाची अवस्था झाली. अजून काय काय झालाय का. जूपती सकळ वानर गण अवघे झाले मूर्छानन. भरत प्रेम आती गण रघुनंदन. माणसाला कुणाला धैर्य ती दुसऱ्या शेजाऱ्याची पोरगी वाटायला लावायला लागली तर आपल्या घरातले माणसं बिघडतील. म्हणून रामाला ते प्रेम झालं. रामाच्या डोळ्यावर पाणी आलं तर अरे मुके प्राणी वानर सुद्धा रडायला लागले. वानराला सुद्धा चक्र आल्या. आणि मग प्रत्येक माणसाला कळतं बरं का. कधी कळतं. माझं एक बोट तुटलं होतं आणि मग कुणी म्हणायचं अरे माऊलीचं बोट तुटायला नव्हतं पाहिजे रे. मी म्हणे यार लोकांचे पाय तुटते तर मग बोट तुटलं म्हणून काय झालंय. तसं वानरला वाटायला लागलं अरे आपण काय दुश्मने लावून बसलं. सुग्रीव उभी रडायला लागला ना. काय रामाचं प्रेम आहे आणि आमच्या भावाचा काय देवाना आहे. कधी कळतं माणसाला. दमानी कळतं. चला सकळा टकमक झाली शब्दासी कुलपे पडली. भरत प्रेमे उलटली समाधी लागली. प्रसंग आला माणसावर तर माणसं तोंड लावून घेते कुलूप ठोकल्यासारखं. आणि हे त्याच्या तोंडाकडे बघतं ते त्याच्या तोंडाकडे बघतं काहीच बोलत नाही. तसं वानराची आणि रामाची आणि त्या हनुमानजीची भारताच्या गोष्टी ऐकून अवस्था झाली. कुणीच कुणाला बोलावं. विभीषण शरणागत श्रीराम भजनी सावचित्त. सत्व अवस्था गिळोनी तेत काय बोलत रामाची. साधकाची दशा उदास असावी. एवढ्यामध्ये एकच व्यक्ती होती तो विभीषण. साधक उदास पाहिजे. मागल्या गोष्टीची आठवण करणार नाही पाहिजे त्याला साधक म्हणतात. आणि म्हणून त्या टायमाला या समध्याकडे बघितलं. वानर चक्र येऊन पडलेत. राम तिकडं रडतोय. हनुमानजीला मिठी घालतोय. आणि म्हणले काय सोंग चालवले देवा. अरे काय झालंय तुम्हाला. काय तुमची अवस्था आहे. अशा प्रकारे असणारा विभीषण बोलू लागला रामाला. काय झालंय तुमचं चाललंय काय. काय काय म्हणतोय विभीषण ऐका. श्रीराम पाय सावधान विसरोनी रामायण. आनंदीला कपी नंदन कार्य आठवण तुझ नाही. रामा रामा तुम्ही रामायणातल्या कथा विसरलात का काय. रामायण सोडून दिलं. बोलीला वाल्मिक तैशेची करीना वरतून दावीन नामा म्हणे. आणि तुम्ही ते दिले सोडून वाल्मिकांना दिलेल्या प्रमाणे काय त्याप्रमाणे काम करा ना. आणि तुम्ही ते वानर धरले भरत म्हणून रडायला लागले. देवा काय म्हणावं मी तुम्हाला. अशा प्रकारे असताना विभीषण बोलू लागला. भरत प्रेमे भुललासी भरत मनोनी कपिसी. अलंगोनी रायलासी निज कार्यासी विसरोनी. विसरल्या कामधंदा. कामधंदा विसरलं की माणसाला काही आठवण येत नाही. भरत म्हणून एका वानराला पकडलंय. आणि या ठिकाणी पुढचं आपलं कार्य काय लक्ष्मणाला सावध करायचंय.
हेही तुम्हाला आठवण नाही, तुम्ही कोणत्या कामाला आलात. अशा प्रकारे बिभीषण याला म्हणायचं नाही भीड भार, आणि तुका म्हणे सान थोर. साधूला भीड नसती, तो साधू असतो. नाही तर तोंडापुरतं बोलायचं म्हणलं त्याला काय साधू म्हणता येतोय का? नाही. मऊ मेला हुनी आम्ही विष्णुदास, आणि कठीण वज्रास भेदवायचे. रामासारख्याला जर झिरकावीत असेल तर तोची साधू ओळखावा. तो आमचा बिभीषण आहे. बोला. बिभीषणाचे वचन ऐकोनी हनुमान जान, सोय झाला सावधान रघुनंदना विनवितो. आणि मग बिभीषण बोललेलं इकडं असणार हनुमंतानं ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं राम आता बिभीषण काय म्हणतंय, किती वव्या झाल्यात म्हणतंय बिभीषण पलीकडून. बोला. स्वामी एके रघुनंदन परत नोहे हनुमान जान, आलो पर्वत घेऊन औषधी घन जेथे असती. आता स्वामी हे केलं म्हणायचं, स्वामी ऐक रघुनंदना. तुम्ही मोठे जॅकेट घातलेले माणसं, तुम्हाला चांगलं बरं नाही. स्वामी ऐक रघुनंदना. ए स्वामी, अरे तुम्ही ऐका. आणि या ठिकाणी असणार त्या ठिकाणी अरे म्हणले भरत नाही तो, आणि असणारा हनुमान आहे. अशा प्रकारे हनुमान रामाला बोलतोय. वेडी जाती प्रेमाची वेळ नेले काळाची, गोष्टी सांगतली भरताची तेने श्रीरामाची भुलला. इतकं प्रेमाची जात येडी ना, त्या प्रेमाला कार्य कळत नाही. एखाद्या बाईचा भाऊ भिकाला लागलाय तरी ती गाणं म्हणती, वाट चार वाट जरा काय बघतो वाड्याला, सोन्याचं कुरूप माझ्या बंधूच्या वाड्याला. हे प्रेम आहे. बोला. चला.